नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नुकताच MPSC मेन्स 2025चा GS1चा पेपर पार पडला. तर त्यातले भारतीय समाज या सेगमेंटवरचे जे प्रश्न आलेले होते तर त्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत सुमित क्षीरसागर सर आहेत. तर सर, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात पहिला ऑब्वियस क्वेश्चन हा आहे की राज्यसेवेची ही जी परीक्षा 2025ची जी झाली तर ती UPSCच्या पॅटर्न प्रमाणे म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे होणारी ही पहिलीच परीक्षा आहे. तर भारतीय समाज या सेगमेंटवरचे प्रश्न बघता एकंदरीत तुमचं काय त्याविषयी ऑब्झर्वेशन आहे? ओके, साधारण एक्झाम होण्याआधी दोन प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या की एक तर थेट UPSCला जसे क्वेश्चन येतात तसे येतील का, आणि दुसरा एक असं ऑब्झर्वेशन होतं की जी जुनी MPSC होती जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह असायची तसे क्वेश्चन येतील का. मग दोन सल्ले होते. कोणी म्हणायचं की UPSCला फॉलो करा आणि काही लोकांचं म्हणणं असं होतं की जुन्या MPSCला फॉलो करा, कारण एक्झॅक्टली MPSC UPSC प्रमाणे विचारणार नाही. आपण जर बघितलं की UPSC जी चालू झाली ती 2013ला चालू झाली होती आणि त्या पॅटर्नची इतकी वर्ष गेलेली बघता त्या क्वेश्चनची मॅच्युरिटी लेवल खूप वाढली होती. म्हणजे आता जर आपण 2025चा UPSC मेन्स बघितला किंवा 2020 नंतरचा कुठलाही UPSC मेन्सचा क्वेश्चन बघितला तो खूप कॉम्प्लेक्स आणि खूप जटिल आहे. त्यामुळे थेट MPSC जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह देते आपल्या पहिल्याच अटेम्प्टला इतके कॉम्प्लेक्स क्वेश्चन देईल का अशी शक्यता कमी होती. आता क्वेश्चन कडे जर आपण बघितलं तर MPSCने सध्याच्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये ना UPSCचा पॅटर्न फॉलो केलाय ना जुन्या MPSC पॅटर्न फॉलो केलाय, दोन्हीच्या आधीमध्ये कुठेतरी आलं. जुनी MPSC आपण बघितली तर ते खूपच स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते आणि आताची UPSC जी आहे ते खूप कॉम्प्लेक्स क्वेश्चन आहेत. पण MPSCने जे आता 2 दिवसाआधीची जी आपली झाली त्याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारलेत ते अगदी सोपेही नाही आहेत पण UPSC प्रमाणे अवघडही नाही आहे. सो दोन्हीच्या मध्ये कुठलं तर तो सुवर्ण मध्य साधलेला आहे. क्वेश्चन्स आहेत करण्याजोगे पण ते जटिल पण आहेत थोडे. सो तुम्हाला सहजपणे अगदी कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहेत पण त्या कन्सेप्ट ऍप्लिकेशनला पण त्यांनी जोडलेलं आहे. सो थोडं दोन्हीच्या मधला मार्ग साधलेला दिसतोय. त्यामुळे पुन्हा एकदा तेच की UPSC प्रमाणे अवघडही नाही आणि जुन्या MPSC प्रमाणे नाही असं दिसून येतं त्याच्यामध्ये. ओके सर, तर आता आपण काही प्रश्नांविषयी थेट चर्चा करूया. तर 16वा जो प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवरती तो दिसत असेल. जागतिकीकरणाची प्रक्रिया सांगून त्याचे भारताच्या कृषी वर्ग रचनेवर झालेले परिणाम स्पष्ट करा. तर हा तसा डायनामिक क्वेश्चन साऊंड होतोय सर, आणि शिवाय हा 15 मार्कर क्वेश्चन आहे. तर अशा प्रश्नाची नेमकी डिमांड काय आहे आणि उत्तरात काय येणं अपेक्षित आहे हे कसं ओळखायचं? ओके, अजून एक गोष्ट मी फक्त सांगतो की UPSC जी आहे साधारणपणे 10 मार्कावर 3 क्वेश्चन विचारते आणि सोसायटी बद्दल बोलतोय मी, आणि 15 मार्कावर 3 विचारते. MPSC मध्ये तो एक तुम्हाला बदल दिसतोय की 10 मार्कामध्ये त्याने जास्त इन्व्हेस्ट नाही केला, टाइम वेस्ट नाही केला, क्वेश्चन नाही विचारला कुठला, एकच क्वेश्चन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तो पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाचा आहे की सोसायटीचा आहे हे निश्चित होत नाही, पण रिजनलिझमचा एक क्वेश्चन आपण तो कन्सिडर करू शकतो. हा जो क्वेश्चन आहे ग्लोबलायझेशनचा हा खूप कॉमन टॉपिक आहे UPSC साठी. जे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन ज्याला म्हणतो स्टार मार्क पॉईंट म्हणतो त्यातला ग्लोबलायझेशन हा पॉईंट आहे. 1990 नंतर जे काही घडलं भारतीय समाजामध्ये किंवा जगभरामध्ये जे घडलं त्याच्यावर ग्लोबलायझेशनचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. तर त्या अनुषंगाने हा क्वेश्चन आहे जो UPSC सुद्धा हा क्वेश्चन खूप विचारते. इथे काय केलं त्याने क्वेश्चनला मल्टिपल, आता बघा अजून काय झालं जेव्हा 15 मार्क क्वेश्चन येतो लिहिणारा समोर चॅलेंज हे असतं की त्याचं स्ट्रक्चरिंग तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे आता हा पर्टिक्युलर जो क्वेश्चन आहे जो तुम्ही सांगताय ग्लोबलायझेशनचा, की ग्लोबलायझेशनच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पहिल्यांदा विचारलं की ग्लोबलायझेशनची जागतिकीकरणाची प्रक्रिया सांगा. तुम्हाला सुरुवातीचा काही टाइम त्याच्यावर स्पेंड करणं अपेक्षित आहे की जागतिकीकरण म्हणजे काय, मग त्याचा उगम काय, त्याची डेफिनेशन एखादी व्याख्या तुम्हाला खूप चांगली लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्याच्या पुढे काय लिहायचं हे त्यांनी क्वेश्चन मध्येच लिहिलंय की जागतिकीकरणाचा परिणाम कृषी वर्गावर कसा झालाय, म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर कसं झालंय. आता इथे सुद्धा तुमचं स्ट्रक्चरिंग महत्वाचं आहे. तुम्ही सरसकटपणे थेट परिणाम लिहायला सुरुवात केली ते जास्त इफेक्टिव्ह होणार नाही. मग तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असं बनवू शकता की काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाले असतील, सकारात्मक काही परिणाम झाले, काही निगेटिव्ह असतील, काही नकारात्मक असतील. सो अशा प्रमाणे स्ट्रक्चरिंग केलं तर त्याचं उत्तर तुम्हाला सुटसुटीतपणे लिहिताही येतं, तुम्हालाही मुद्दे सुचतात आणि जो एक्झामिनर असतो तपासणारा त्यालाही तो तुमचा वैचारिक स्पष्टपणा दिसतो. आणि अशा प्रकारे जे 15 मार्क क्वेश्चन्स आहेत म्हणजे हा पण आहे आणि याशिवायही बाकी कुठल्याही विषयांचे क्वेश्चन असतील त्याला तुमच्याकडे असलेला कंटेंट योग्य स्ट्रक्चरमध्ये मांडता येणं हे कौशल्य तुमचं तिथे टेस्ट होईल. शिवाय आता हा जो एक 17वा प्रश्न आहे पुढचा, भारतातील सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ आणि समकालीन समाजातील त्याच्या परिणामांची चर्चा करून उपाय सुचवा. तर हा बऱ्यापैकी मोठा
क्वेश्चन आहे. म्हणजे युपीएससीला जसे विचारले जातात प्रश्न तसा हा अनालिटिकल आहे. तर असे जे प्रश्न असतात तर त्याच्यामध्ये एक तर वेळ कमी आणि म्हणजे तिची एक मेंटल प्रोसेस होणं गरजेचं असतं त्या विद्यार्थ्याची, की डिमांड काय आहे ते लक्षात घेऊन माझा ढाचा कसा असेल उत्तराचा, म्हणजे सुरुवात, गाभा आणि शेवट. तर हे पण सगळं त्याच्यामध्ये साध्य करून एक समाधानकारक उत्तर अचीव करायला लागतं. तर ह्या अशा प्रकारच्या प्रश्नांना टॅकल कसं करायचं? ओके, आम्ही एक सल्ला जो मुलांना नेहमी देतो तो म्हणजे की प्रश्न नीट वाचा, पुन्हा पुन्हा वाचा. कारण ह्याच्यातून काय होतं की तुम्हाला क्वेश्चनची डिमांड समजते की एक्झॅक्टली काय लिहायचं. एक जनरल अप्रोच काय असतो की मी एखादा क्वेश्चन वाचला तर साधारणपणे मला त्या प्रश्नामधला जो कीवर्ड असतो, आता फॉर एक्झाम्पल या क्वेश्चनमध्ये सांप्रदायिकता हा कीवर्ड आहे, तर एक आपला कल असा असतो की आपण सहजपणे सांप्रदायिकतेबद्दल मला जेवढं माहिती आहे ते मी लिहिणे हा एक भाग असतो, जो साधारण तुमच्या ग्रॅज्युएशनच्या एक्झाम मध्ये कदाचित चालू शकतो. इथे तो शब्द दिलाय पण त्या शब्दाच्या अनुषंगाने क्वेश्चन एक्झॅक्टली काय विचारलंय, प्रश्नाची नेमकी गरज काय. आता अनेक वेळा आम्हाला पेपर तपासताना हे जाणवतं की व्यक्तीला जो कोण कॅन्डिडेट आहे त्याला तो मुद्दा माहिती आहे पण त्याला प्रश्न न समजल्यामुळे त्या आन्सरची दिशा भरकटलेली आहे. आता हा जो पर्टिक्युलर क्वेश्चन आहे, क्वेश्चनचे सहजपणे 3 भाग होतात. एक तर सांप्रदायिकतेचा इतिहास काय. आता इतिहास काय म्हणजे तुम्हाला प्री इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य आधी इंग्रज असताना जे काही राजकारण होतं भारतातलं, मग त्यातून ज्या घडामोडी घडल्या, मुस्लिम लीग असेल, द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत असेल आणि धर्म आधारित राजकारण जे काही घडलं त्याचा तुम्हाला थोडा बहुत लेखाजोखा मांडायचा आहे. तो साधारणपणे तुमच्या क्वेश्चनचा एक 25% भाग असेल. सांप्रदायिकतेची व्याख्या झाली आणि हा भाग झाला. त्याचा पुढचा त्यांनीच दिला की परिणाम काय होतो, मग सांप्रदायिकता इम्पॅक्ट काय होतो, त्याच्या अनुषंगाने तुम्ही त्याची. आता सांप्रदायिकता ही एक समस्या आहे. मगाशी आपण बोललो की ग्लोबलायझेशनला सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असू शकतात, सांप्रदायिकतेला काही सकारात्मक नसतं. त्यामुळे ही पण गल्लत करू नये की प्रत्येक गोष्टीला मला सकारात्मक लिहायचंच आहे, असं नसतं. सांप्रदायिकता ही समस्या आहे, समस्येला कुठल्याही सकारात्मकतेचा परिणाम नसतो. मग सांप्रदायिकतेच्या परिणामांमध्ये निगेटिव्ह जे काय आहे, म्हणजे मानवी हक्कांचं उल्लंघन होणं, सामाजिक सलोखा बिघडणं, शांतता प्रस्थापित न होणं, त्याच्या माध्यमातून गुंतवणूक न, हे जे तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे ते तुम्ही लिहू शकता. आणि ह्याचा तिसरा पार्ट जो आहे की उपाय काय, म्हणजे हा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह. पण आता मग हा प्रश्न असेल की मला हे लिहायला सुचेल का नाही, तर मला असं वाटतं की साधारणपणे या क्वेश्चनचं किंवा बाकीच्या कुठल्याही सोसायटीच्या क्वेश्चनचं आपण नेचर बघितलं, असा कुठलाही आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर कंटेंट आहे. तुमचं कसं घ्यायचं की मला त्या दिलेल्या टाइम लिमिटमध्ये सगळं बसवायचं. सो इट्स नॉट अबाउट की कंटेंट आहे की नाही, कंटेंट सगळ्यांकडे असेल पण तो त्या फ्लो मध्ये लिहिता येणं एका विशिष्ट सिक्वेन्सने, ते कौशल्य असेल. आणि ह्याचा क्ल्यू आपल्याला क्वेश्चन मधनच घ्यायचा आहे. आता या क्वेश्चनला नक्की काय लिहू याचं मला कुठलाही क्रिएटिव्ह काय प्रोसेस नाहीये तिथे. थेट दिलंय की सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ, त्याचे परिणाम आणि त्याचे उपाय. हीच तुम्हाला टाइमलाईन, हीच तुम्हाला स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे. सब हेडिंग द्यायचे प्रत्येकाचे. सो एक्झामिनरला हे समजतं की तुम्हाला क्वेश्चन समजलाय आणि त्याला जे अपेक्षित आहे तेही सुटसुटीतपणे त्यासमोर येतं. सो मला असं वाटतं की क्वेश्चन मधून आपण आपलं स्ट्रक्चर बनवलं पाहिजे. सर, आपण युनिक मध्ये ज्या टेस्ट सिरीज कंडक्ट करतो तर तशीच या परीक्षेच्या आधी सुद्धा आपण ती केलेली होती. तर ती ज्या मुलांनी घेतली ती टेस्ट सिरीज, तर हा पेपर लिहिताना त्या मुलांना त्याचा फायदा झाला असेल असं तुम्हाला वाटतंय? हा झालाय, डेफिनेटली झालाय. कारण आता सोसायटीचे क्वेश्चन तर मी सेट केले होते, त्यामुळे मी हे नक्की सांगू शकतो की आपण जे क्वेश्चन टेस्ट सिरीजला घेतले होते, आता हे आपलं क्रेडिट म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की हे खूप ऑब्व्हियस क्वेश्चन्स होते. म्हणजे मी काहीतरी तयारी केली आणि मी काहीतरी खूप गेस केला आणि त्यातून आलं असं काही नव्हतं. स्ट्रेट सिम्पल फॉरवर्ड क्वेश्चन होते. ज्याने जेन्युअनली अभ्यास केला सिलेबस बघून तो ह्या प्रश्नांची तयारी करेल. सो आपणही त्या अनुषंगाने ते क्वेश्चन ठेवले होते. म्हणजे सांप्रदायिकता असेल, जागतिकीकरण असेल, याच्या अनुषंगाने जे क्वेश्चन आपण विचारले होते त्याचा बराचसा थेट संदर्भ तुम्हाला इथे लिहिताना दिसतोय. त्यामुळे ते ऑब्व्हियस आहे की तुम्ही ज्याने टेस्ट सिरीजमध्ये त्या गोष्टी किंवा इव्हन टेस्ट सिरीज नंतर आपण जे डिस्कशन घ्यायचो, तो डिस्कशनमध्ये जरी एखादा क्वेश्चन विशिष्ट दिशेने विचारलेला असला, डिस्कशनमध्ये तो पूर्ण आपण डिटेलमध्ये बघायचो. सो तिथेही ज्यांनी अटेंड केलं असेल त्यांना तो फायदा डेफिनेटली झाला असेल. तो टेस्ट सिरीज मध्ये डेफिनेटली आपण हे जे 4 क्वेश्चन दिसतात, म्हणजे प्रदेशपदाचा एक क्वेश्चन आहे, जागतिकीकरण आहे, सांप्रदायिकतेचा क्वेश्चन आहे आणि तुमच्या ह्याच्यामध्ये विविधतेचा एक क्वेश्चन आहे. तर याच्या अनुषंगाने जे ऑब्व्हियस क्वेश्चन होते एमपीएससीने तेच ऑब्व्हियस क्वेश्चन विचारलेत. म्हणजे आम्ही अगदी मुलांना हेच सांगायचो की तुमच्या सुरुवातीचे 2-3 एक्झाम ह्या अगदी टिपिकल सिलेबस बेस्ड क्वेश्चन येणार आहेत. तर ज्यांनी ते फॉलो केले असेल आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ज्यांनी आन्सर प्रॅक्टिस केले असतील, मला असं वाटतं की त्यांना खूप सहजपणे ते पॉईंट पटपट सुचले असतील आणि त्यांना तो पेपर कव्हरही झाला असेल चांगला.
सर आता एक शेवटचा प्रश्न आहे की आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आता युपीएससी प्रमाणे एमपीएससीचा पॅटर्न झालाय म्हणल्यानंतर काठिण्य पातळी वाढली असेल का परीक्षेची, पेपर अवघड झाले असतील का, आणि आता हे मला जमेल का? तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? युपीएससी प्रमाणे कठीण होणे एमपीएससी एकतर लॉजिकली पॉसिबल नाही. कारण पहिली गोष्ट लक्षात घ्या की युपीएससी ही ऑल ओव्हर इंडिया दिली जाते. साधारणपणे 12 लाख मुलं फॉर्म भरतात प्रिलिमचा, 15,000 मुलं मेन्स देतात, आणि हे ऑल ओव्हर इंडिया कॉम्पिटिशन असते. म्हणजे तुम्ही पहिल्या स्टेजपासून दुसऱ्या स्टेजला पोहोचता जेन्युइन असलेली 2-3 लाख मुलं असंच बाहेर गेलेत. सो जी राहिलेत ती प्रचंड कॉम्पिटिशनवाली आहेत. तर मला असं वाटतं की एकतर आपण एमपीएससीची तुलना थेट युपीएससीच्या काठिण्य पातळीशी करणं हे वास्तवाला धरून नाहीये. दॅट इज रॉंग. इन टर्म्स ऑफ क्वेश्चन जर तुम्ही म्हणाल की क्वेश्चन कसे होते, जसं मी सुरुवातीला सांगितलं की क्वेश्चन्स हे युपीएससी लेवल प्रमाणे अजून तर नाहीयेत. आम्ही वर्गातही अनेक वेळा सांगितलं की युपीएससी जेव्हा सुरुवातीला 2013ला हा नवीन पॅटर्न आला तेव्हाचे जसे क्वेश्चन होते ते क्वेश्चन बऱ्यासाठी आपल्यासाठी हे गायडन्स म्हणून काम करू शकतात, आणि याही पर्टिक्युलर पॅटर्न मध्ये आपल्याला दिसतं. तर ते जे क्वेश्चन होते ते डिफिकल्ट आहेत का? मी असं अजिबात नाही म्हणणार की पेपर सोपा आहे किंवा तुम्ही सहजपणे करू शकता, पण युपीएससी इतका तो अवघड आहे असं नक्की नाहीये. युपीएससीची डिफिकल्टी लेवल ही खूप जास्त पुढे गेलेली आहे. युपीएससी मध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आणि त्यानंतरचं ऍप्लिकेशन हे खूप पुढच्या लेवलला गेलेलं आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे ते. आणि मला असं वाटतं की एमपीएससी थेट तशी आहे असं आता तर अजिबात वाटत नाहीये. ती होईल असंही मला वाटणार नाही, कारण अगेन दोन्ही एक्झाम मधला फरक आहे, कॉम्पिटिशन लेवलचा फरक आहे. पण एखादा जेन्युइन कॅन्डिडेट असेल ज्याने सिलेबसला फॉलो केलं असेल आणि प्रॉपर गायडन्स घेतलं असेल तर अशा कुठल्याही विद्यार्थ्याला विशेष अडचण येणार नाही. ऑब्व्हियसली त्याच्याप्रमाणे जेवढी सिन्सिअर मुलं असतील त्यांच्यातली जी कॉम्पिटिशन आहे ती त्याला डेफिनेटली पार करावी लागेल. ओके सर, आता 31 मेला 2026ची एमपीएससीची सायकल पुन्हा सुरू होती. 31 मेला प्रिलिम आहे, तर ऍस्पायरंट्सना तुम्ही काय सांगाल? मी इतका सल्ला देईन की जो कुठला प्लॅन तुम्ही फायनल करताय तो एक तर विचारपूर्वक करा आणि त्याच्यामध्ये तर टिकून राहा. ऍटलिस्ट स्वतःला टेस्ट करा. अनेक वेळा असं दिसतं की आपण स्वतःचा कल बघण्याऐवजी इतरांचा कल बघून आपल्या लाईफचे डिसिजन घेतो. आपल्या स्ट्रेंथ विकनेसेस माहिती होण्याच्या आधी आपण फ्लो सोबत वाहवत जातो. सो स्वतःचा अनुभव काय सांगतो हे बघण्यासाठी ऍटलिस्ट थोडं तुम्हाला स्वतःला ताण द्यावं लागेल, स्वतःला अभ्यास करावा लागेल आणि मगच तुम्ही डिसिजन घ्या. सो ज्यांना एक्झाम मध्ये यायचा विचार जे करतायत ते असतील किंवा जे ऑलरेडी ज्यांनी डिसिजन घेतला आहे त्यांनी सुद्धा एखादा सर्टन पॅटर्न फॉलो करताना किमान थोडा पेशन्स दाखवावा आणि मग स्वतःच त्या गोष्टी तपासून बघाव्यात आणि अल्टिमेटली तुम्हाला जो मार्ग योग्य वाटतो तो घ्यावा. मी जनरली मुलांना हा सल्ला देतो की कुणीही तुमच्या अनुभव विश्वाला अगदी परफेक्ट असा सल्ला देऊ नाही शकत. प्रत्येक जण व्यक्ती आपापल्या अनुभवातून सल्ला देत असतो. आपण हे स्वतः जोखलं पाहिजे की मला कुठला सल्ला लागू होतो आणि त्यातून मी आता फॉर एक्झाम्पल कोणाचं गणित चांगलं असतं, कोणाचं विज्ञान चांगलं असतं. ज्याचं गणित चांगलं आहे त्याला गणित चांगलं नसणारा माणूस चांगला सल्ला देऊ शकत नाही, ते कुणी जरी असलं तरी. हा, तुम्हाला फक्त अनुभवातून 4 गोष्टी घ्यायच्या असतात ज्या आपल्याला कशा लागू होतात ते बघायचे. सो तुम्ही जेव्हा लॉंग टर्म प्लॅन करताय तर हे करताना मी असं म्हणेन की जेन्युइनली प्रयत्न करा आणि कष्ट करा. कष्टातूनच तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती कळेल. येस, ओके, थँक्यू सर. तुम्ही ज्या विषयांवरती आता, ज्या मुद्द्यांवरती आता चर्चा केलेली आहे त्याचा ऍस्पायरंट्सना नक्कीच खूप फायदा होईल. तर आपण ज्याप्रमाणे आता भारतीय समाज या सेगमेंटवरती चर्चा केली त्याचप्रमाणे आता पुढच्या भागामध्ये आपण भूगोल या सेगमेंटवरती लोकेश थोरात सरांची चर्चा करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड.